ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी नुकतीच भेट दिली। यावेळी पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी त्यांना टेरेस गार्डनबाबत तसेच झाडांचे संगोपन, थ्रेट टू ट्रेंड याविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील भाट, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राजू भोये, स्वरूप हुले उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक शिंगारे म्हणाले की टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, उपयोगी, स्वस्त अशी वस्तू निर्माण करणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे। 3R म्हणजेच रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करून या वस्तू बनवलेल्या असून आपली जीवनशैली याच तत्वांवर उभी करणे गरजेचे आहे। ते पुढे म्हणाले की निसर्गपूर्वक व निसर्ग संवर्धन अशा पद्धतीचा अवलंब आपल्या जीवनाचा भाग बनावा ही शासनाची अपेक्षा आहेच। तोच धागा पकडून आपणही या कार्यात झोकून देऊयात। जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे। या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी भेट दिले। तसेच भारतीय सैन्य दलाच्या महाराष्ट्रातील शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकारी जवानांवरील महारथी महाराष्ट्राचे या पुस्तकाचे चौथा भाग जिल्हाधिकारी शिंगारे यांना लेखक तथा ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते यांनी भेट दिले। जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे शहरातील सुजाण नागरिक यांच्या सहकार्यातून जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेसवर ही वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेतून साकारलेली उपक्रम आज त्या उपक्रमाची मी पाहणी केली। खरंच शब्द अपुरे आहेत। जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे तो प्रयत्न आपण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे। भारतीय संस्कृतीमध्ये वेस्ट टू वेल्थ किंवा त्याला 3R प्रिन्सिपल्स म्हणतो, रियूज, रिड्यूस अँड रिसायकल या तत्वाचा अवलंब करून टाकाऊ पासून टिकाऊ निर्माण करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये असलेली आपली प्रेरणा किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं याबाबतचं अधिष्ठान विचारात घेऊन केलेला हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे। या उपक्रमातून पाश्चात्य जीवनशैलीच्या आधारे चंगळवाद किंवा उपभोक्तावाद या संकल्पनेपासून थोडंसं दूर जाऊन आपल्याला आवश्यक असलेल्या भौतिक आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर आवश्यक तितक्या प्रमाणातच करावा हा संदेश आपल्याला मिळतो। या उपक्रमाची नोंद युनायटेड नेशन्सनी घेतलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी त्यांची टीम येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। माझं खरं तर ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना या माध्यमातून आवाहन आहे की एखाद्या गोष्टीच्या भौतिकतावादाच्या पाठीमागे न लागता आपल्याला आवश्यक असलेल्या आणि तुटपुंजा का होईना परंतु तेवढ्याच साधन सामग्रीतून आवश्यक असलेली व्यवस्था आपण निर्माण करावी, जेणेकरून नैसर्गिक संसाधनाचाही अतिवापर होणार नाही, त्यांचंही संरक्षण होईल, त्यांचंही संवर्धन होईल आणि पर्यायानं निसर्गाचं संवर्धन आपण करू शकू। खरंच निसर्गाच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण आणखी जास्त तळमळीनं, जागरूकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनीही निसर्गपूरक जीवनशैलीवर आपण सर्वांनी शिफ्ट झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह, नवे आदेश यापूर्वीही वेळोवेळी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिलेला आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण याच जीवनशैलीचा उपभोग करून, स्वीकार करून वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेला आपण पुढे घेऊन जाऊया। धन्यवाद।
देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने 9 जुलै रोजी सर्व विभागामधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलेला आहे। राज्यात महिला व बाल विकास विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी व 75,000 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। अंगणवाडी व आशा स्वयंसेविका ग्रामीण, आदिवासी व नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत। अंगणवाडी सेविकांमार्फत 6 महिने ते 6 वर्ष बालकांना आहार, आरोग्य व शिक्षण तसेच गरोदर व स्तनदा मातांना आहार आरोग्याचे सेवा पुरवण्याचे काम केले जात आहे। आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम करून देत आहे। शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाही, त्यांना मानधनी समजते। अंगणवाडी व आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावे, THR बंद करून लाभार्थ्यांना ताजा गरम आहार देण्यात यावा, त्यांना दरमहा पेन्शन व सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी देशभरातील योजना कर्मचारी 1 दिवसाचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारने जे आता नवीन 4 कायदे लागू केले ते रद्द करायचे। कंत्राटी पद्धत, खाजगीकरण पद्धत आहे ती पूर्ण रद्दपणे झाली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या खूप दडपशाही चालू आहे, ते म्हणजे FRS म्हणजे आम्ही 0 ते 6 महिने ते 3 वर्ष मुलांना आणि गरोदर स्तनदा मातांना जो THR दिला जातो तो चांगल्या प्रतीचा द्यावा आणि तो चांगल्या प्रतीचा देऊन ते FRS सिस्टम आहे ती पूर्ण बंद करावी, कारण त्याच्याने खूप त्रास होतो। ज्या आधार कार्ड बायकांचे मोबाईल नंबर बंद आहे त्यांना OTP जात नाही, अशा महिलांचा आम्ही OTP न घेता FRS कसं करणार? FRS पूर्णपणे बंद झालं पाहिजे। आता नवीन सांगितलंय 3 वर्ष ते 6 वर्ष मुलांचं पण FRS केलं पाहिजे, ते पूर्ण रद्द झालं पाहिजे आणि आणि पेन्शन पण मिळाली पाहिजे। अंगणवाडीच्या तुटपुंजी पुंजावरती संसार चालतो, सरकार काय इकडे लक्ष देते का दुर्लक्ष देत आहे? सरकारचं दुर्लक्ष आहे, पूर्णपणे दुर्लक्ष दिलेलं आहे सरकारने। लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला सांगितले तेही पैसे दिले नाही, फक्त 200 रुपये कार्यालयात दिले। तुमचे पुढचं पाऊल काय, आंदोलन तुम्ही करताय, कोणत्या मागण्या तुम्ही सरकारकडे केल्यात आणि कशा संदर्भात? आम्ही आता पेन्शन, ग्रॅज्युटी, मानधनवाढ आणि आता मानधनवाढी बरोबर आम्हाला प्रोत्साहन भत्ता 2,000 रुपये वाढून देणार होते, तोही अजून दिलेला नाही। ऑक्टोबर 2024 पासून आता आमचा प्रोत्साहन भत्ता राहिलेला आहे, तोही आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे मीरा रोड मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम महिनाभरापूर्वी करण्यात आले होते, तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसाळ्यामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे।
या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात, पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका त्यांनी केली आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते. मुंबई, पालघर तसेच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता काँक्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता. मात्र वन विभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती. परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी डांबरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. यामुळे खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते. यंदा खड्डे आणि कोंडी ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट ग्राउंडेड बिटुमिन्स मिक्स या पद्धतीने रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मीरा रोडकडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. तर मीरा रोडहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला आहे. पक्ष फोडण्यापेक्षा विकास कामांकडे लक्ष द्या. मीरा भाईंदरवरून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना दचके खात प्रवास करावा लागत आहे. या महामार्गावरील गायमुख घाट, कासारवडवली या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह वाहन चालकांचे अपघात होऊ लागले आहेत. एकीकडे रस्त्याची दुरावस्था तर दुसरीकडे इतर प्राधिकरणाची टोलवाटोलवी सुरू असल्याने रस्त्याची संपूर्ण वाताहत झाली आहे. 8 दिवसापूर्वी तयार केलेल्या रस्त्यावरील माती, खडी पुन्हा जैसे थे असल्याने नागरिकांचा संताप अनावर होऊ लागला आहे. रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पक्ष फोडण्यापेक्षा विकास कामांकडे आता तरी लक्ष द्यावे असा टोला विचारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. आज संपूर्ण आता मीरा भाईंदरवरनं मी आलो आणि या मीरा भाईंदरवरनं ठाण्याला जर जायचं असेल तर मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे. आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात. 15 दिवससुद्धा रस्ता हा टिकला जात नाही. म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे. आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खचले गेलेला आहे आणि हा 8 दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता. तर 8 दिवसामध्ये त्याचं हे त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे. कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचा मृत्युमुखी या ठिकाणी पडलेला आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं. आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे. कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे. फक्त इथे मशगूल आहेत. हे कार्यकर्ते फोडा, ते कार्यकर्ते फोडा. आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. आणि आज त्या तिथे महापालिका MSRDCवरती ढकलते, त्यानंतर MSRDC ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती. अशी सर्व टोलवाटोलवी चालू आहे. आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्त्यावरनं बिचारे गाडी नेत आहेत. मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे आणि यांना घरी बसवलं पाहिजे.